मराठा आरक्षणाचा जी.आर निघाल्यापासून मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत। गणेशोत्सवाच्या निमित्तानं वर्षा बंगल्यावर आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला ते गैरहजर होते। महायुतीतील सगळ्या नेत्यांना या स्नेहभोजनाचं आमंत्रण देण्यात आलं होतं। मराठा आरक्षणाच्या जी.आर विरोधात मंत्री छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर संजय राऊतांनी छगन भुजबळांना डिवचलंय। भुजबळ यांना वाटत असेल समाजावर अन्याय झाला तर भुजबळ हे राजीनामा देणार का, तुम्ही सांगणार का या कारणांमुळे मी राजीनामा देतोय, असं राऊत यांनी म्हटलंय। नागपुरात ओबीसी आंदोलकांनी साखळी उपोषण अखेर मागे घेतलंय। मंत्री अतुल सावे आणि परिणय फुके यांनी ओबीसी बांधवांची उपोषण स्थळी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर 14 पैकी 12 मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी म्हटलंय। पुण्यामध्ये ओबीसी संघटनांनी महाघंटानाद आंदोलन केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। मराठा आरक्षणासंदर्भातील जी.आर मध्ये सरकारनं फेरफार केल्याचा आरोप करत हा जी.आर रद्द झाला पाहिजे अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे। आरक्षणाबाबत सरकारनं काढलेल्या जी.आरवरून ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। नागपुरात ओबीसी समाजाच्या विविध संघटनांकडून आंदोलन केलं जात आहे। वरायटी चौकामध्ये जमलेल्या आंदोलकांनी हाताला काळी फीत बांधून सरकारचा निषेध केला आहे। जालन्यातील आंतरवाली सराटी मध्ये ओबीसींचं आंदोलन सुरू आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, 58 लाख कुणबी प्रमाणपत्र जे ते त्वरित रद्द करा, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही रद्द करा, या मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत आहे। मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आता ओबीसी समाज आक्रमक झाला। नांदेडच्या हदगाव तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाने निदर्शनं केलेली आहेत। जी.आर शासनानं तत्काळ रद्द करावा अशी मागणी या आंदोलकांनी केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।